अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं एक प्रकरण पुन्हा एकदा तापू लागले। अनिल देशमुखांनीच तत्कालीन एसपींना धमकी दिलेली होती अशी माहिती आता समोर येते। एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे असं म्हणत देशमुखांनी एसपीला धमकावलं होतं असा आरोप सीबीआयनं केलेला आहे। अनिल देशमुखांनी धमकी दिल्यानं गुन्हा दाखल केला गेला असं सीबीआयनं कोर्टाला सांगितलेलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांनीही सीबीआयकडे माहिती दिल्याचं समजतं आहे आणि यानंतर काय नेमकं घडलंय, हे प्रकरण सगळं काय आहे? मुळात प्रकरण आहे जळगावचं, जळगावमधल्या एका शिक्षण संस्थेचं। या शिक्षण संस्थेवरती जे काही मंडळ आहे, कार्यकारी मंडळ, ज्यामध्ये गिरीश महाजन यांचा समावेश होता आणि त्याचबरोबर या शिक्षण संस्थेचा ताबा नक्की कोणाकडे असावा यावरून वाद सुरू झाला आणि त्यातून तत्कालीन जे कोणी त्या ठिकाणी कार्यकारी मंडळात असलेले लोक होते त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असं म्हणून गिरीश महाजन यांच्यावरती पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। हा सगळा कालावधी होता तो जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यानंतर गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी तपास केलेला होता आणि या तपासाच्या दरम्यान तत्कालीन गृहमंत्री महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनिल देशमुख असताना अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक असलेल्या प्रवीण मुंडे यांच्यावरती दबाव टाकल्याचा जबाब या प्रवीण मुंडे यांनी सीबीआयकडे दिल्याचं सांगितलं जातंय। कारण त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळामध्ये पुणे पोलीस याचा तपास करत होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका होती ती सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांची। पुढे प्रवीण चव्हाण यांनी देखील यातील जे कोणी आरोपी आहेत त्यांनाच ब्लॅकमेल केल्याचा किंवा धमकावल्याचा आरोप झाल्यानंतर प्रवीण चव्हाण यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं केंद्र सरकारकडून आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आणि आता सीबीआयकडे प्रकरणाचा तपास दिल्यानंतर सीबीआयने असा दावा केलाय की त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक असलेल्या प्रवीण मुंडे यांच्यावरती दबाव आणला, त्यांना वारंवार फोन केले। दीपक, मंदार, या सगळ्या प्रकरणी सीबीआयनं कोर्टामध्येही धक्कादायक माहिती दिल्याचं समोर येते। यामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणी कशा पद्धतीने वाढू शकतात? सीबीआयने हा सगळा दावा न्यायालयामध्ये केलेला आहे आणि त्यानंतर अर्थातच न्यायालयीन प्रक्रियेचा भाग सुरू होतो। न्यायालयाला सीबीआयचा दावा कितपत खरा आहे, त्यासाठी सीबीआयने कोणते पुरावे दिलेले आहेत हे सगळं पडताळून पाहावं लागेल। महत्त्वाची बाब ही आहे की जे तत्कालीन पोलीस अधीक्षक होते जळगावचे प्रवीण मुंडे यांचा जबाब सीबीआयकडे आहे आणि यांनी अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे। त्यामुळं अर्थातच अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते। दीपक, मंदार, प्रवीण मुंडे जे आहेत यांनी जे सीबीआयच्या समोर जी कबुली दिलेली आहे या कबुलीमध्ये ते नेमकं काय म्हणतात? प्रवीण मुंडे यांनी जी सीबीआयकडे कबुली दिलेली आहे किंवा या सगळ्या प्रकरणाचा जबाब नोंदवलेला आहे त्यामध्ये असं म्हणतायत की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला फोन केला, एकदा नाही तर 3 वेळा फोन केला आणि विशेष सरकारी वकील त्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये जे काम पाहत होते ते प्रवीण चव्हाण तुम्हाला येऊन भेटतील, प्रवीण चव्हाण तुम्हाला ब्रीफ करतील, प्रवीण चव्हाण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाची माहिती देतील आणि त्या पद्धतीने प्रवीण चव्हाण जसं सांगतील तशा पद्धतीने तुम्ही गुन्हा नोंद करा असा जबाब या प्रवीण मुंडे यांनी सीबीआयकडे दिलेला आहे आणि हा दबाव टाकण्याचा भाग होता। एका पोलीस अधीक्षकाला थेट गृहमंत्र्यांनी फोन करून आणि 3 वेळा फोन करून अशा प्रकारे सांगणं की सरकारी वकील सांगतील त्या पद्धतीने तुम्ही गुन्हा नोंद करा, हा दबाव टाकण्याचा भाग होता असा दावा सीबीआयने केलेला आहे या प्रवीण मुंडे यांच्या जबानीनंतर। नक्कीच, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाकडनं काय सांगितलं जात आहे आणि पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।